सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। यापूर्वी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केले होते, आपल्यापर्यंत पोहोचवले होते, त्यामध्ये अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यासक विचारत होते की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून आम्हाला MA करायचं आहे, MCOM करायचं आहे, MSc करायचं आहे आणि काही तर विचारत होते की आम्हाला PhD देखील करायचं आहे, तर त्यासाठी मुक्त विद्यापीठातून कोणकोणते कोर्स उपलब्ध आहेत, अशा प्रकारची खूपदा विचारणा होत होती। तर त्याच प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आजची ही एक खास नवीन सिरीज आपल्यासाठी घेऊन येतो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध प्रकारचे PG कोर्सेस कोणते। तर त्यातला आजचा भाग 1 जो आहे त्यामध्ये आपण मुक्त विद्यापीठातून कोणकोणत्या विषयामध्ये PG करता येतं ते आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विशेषतः कला व सामाजिक शास्त्रे या शाखामधील जे वेगवेगळ्या प्रकारचे 4 PG कोर्सेसचे विषय आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण या विद्यापीठातून कोणकोणत्या विषयातून PG कोर्सेस, डिग्री, डिप्लोमा आणि संशोधनाचे कोर्सेस उपलब्ध आहेत ते माहीत करून घेऊयात। आज आपण प्रथमच या चॅनलमध्ये असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच संदर्भातील नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील। चला तर मग सुरुवातीला आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील वेगवेगळ्या प्रकारचे PG कोर्सेस, डिग्री, डिप्लोमा आणि संशोधनाचे अभ्यासक्रम समजावून घेऊयात। यामध्ये पहिला अभ्यासक्रम आहे तो म्हणजे MA हिंदी, ज्याला आपण मास्टर ऑफ आर्ट्स इन हिंदी असं म्हणतो। त्याचबरोबर MA इंग्रजी, MA शिक्षणशास्त्र आणि चौथा जो आहे तो MLib, ज्याला आपण मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स असं म्हणतो, जो की ग्रंथपाल होण्यासाठी महत्त्वाचा कोर्स आहे। कला व सामाजिक शास्त्रातील हे 4 कोर्स आहेत। त्याचबरोबर वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातील MCOM म्हणजेच मास्टर ऑफ कॉमर्स, त्याचबरोबर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण MBA असं म्हणतो, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, ज्याला आपण MCA म्हणतो, हे झाले वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातले विषय। आणि ज्याला आपण प्युअर सायन्सेस आणि मॅथ म्हणतो या संदर्भातले विषय या प्रकारे आहेत। त्यामध्ये MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc झूलॉजी, MSc बॉटनी आणि MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्सेस, ज्याला आपण पर्यावरण विज्ञान असं म्हणतो। अशा प्रकारे एकूण आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून 13 विषयामधून आपल्या विषयातलं PG, डिग्री, डिप्लोमा आणि संशोधनासंदर्भातले अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊ शकतो। आजच्या आपण या भाग 1 मधून कला व सामाजिक शास्त्र या विषयातील जे 4 कोर्स आहेत, MA हिंदी, MA इंग्रजी, MA शिक्षणशास्त्र आणि MLib या संदर्भातली माहिती घेणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया या अभ्यासक्रमांची माहिती घ्यायला। या अभ्यासक्रमातील आजचा आपला पहिला जो विषय आहे तो आहे MA हिंदी। यामध्ये आपण प्रामुख्याने काय बघणार आहोत, त्यासाठीची प्रवेश पात्रता काय, त्यासाठीचा कालावधी व परीक्षा पद्धती कशी आहे, पासिंग निकष काय असणार आहेत, त्यासाठी एकूण दोन्ही वर्षाचे मिळून शुल्क किती लागणार आहे आणि पुढे या विषयामध्ये तुम्ही काय काय करिअर करू शकता ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया MA हिंदी या अभ्यासक्रमापासून, ज्याला आपण मास्टर ऑफ आर्ट्स इन हिंदी असं म्हणतो। यासाठीची प्रवेश पात्रता आहे की या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी संपादन केलेली असणं गरजेचं आहे। याचाच अर्थ MA हिंदी करण्यासाठी तुम्ही BA हिंदी झालेलं असणं आवश्यकच आहे असं नाही, तर इतर कुठल्याही विषयामध्ये तुम्ही बॅचलर ऑफ, ज्याला आपण डिग्री म्हणतो आपण BA, बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी प्राप्त केलेली असेल, ती मग BA मधून असेल, BCom मधून असेल किंवा BSc मधून असेल, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची आपल्याला फक्त पदवी असणं गरजेचं आहे। याचा एकूण कालावधी 2 वर्षाचा आहे। यामध्ये एकूण 4 सत्र आहेत, प्रत्येक वर्षाला 2 अशी दोन्ही वर्षात मिळून 4 सत्र असतात। परंतु जर का तुम्ही 2 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण नाही करू शकला, अनुत्तीर्ण झाला असाल किंवा आणखी कुठल्या कारणामुळे तुम्ही परीक्षा देऊ शकला नसाल, तर अशा वेळी तुम्ही पुढच्या म्हणजेच एकूण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता। याची जी परीक्षा पद्धती आहे ती विद्यापीठाची परीक्षा 80 गुणांची होते आणि अभ्यास केंद्राकडून तुम्हाला 20 गुणांसाठीचे स्वाध्याय दिले जातात, प्रत्येकी 5 मार्काचे 4 असे एकूण 20 गुण, म्हणजे 80 अधिक 20 बरोबर 100 गुण असतात प्रत्येक विषयासाठी। आणि तुम्हाला यामध्ये प्रत्येक सत्राला साधारणतः 4 विषय असतात, एकूण 4 सत्रामध्ये
16 विषय होतात, 4 चौक 16 आणि काही जर का संशोधन किंवा इतर महत्त्वाचं प्रात्यक्षिक असेल तर ते देखील यामध्ये असू शकतं. यामध्ये क्रेडिट कोर्सही असतात. अशा पद्धतीनं तुमचा एकूण कोर्स 1800 ते 2000 गुणांचा असू शकतो. याचे पाशिंग निकष काय आहेत तर प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे 40% गुण मिळणं आवश्यक असतं, परंतु तुमच्या एकूण सर्व विषयांची टक्केवारी ही 50% असणं गरजेचं आहे. समजून घ्या की तुम्हाला एकूण 16 विषय आहेत, 16 पैकी त्या एखाद्या विषयाला 40% गुण पडले तरी तुम्ही पास होणार, परंतु त्या 16 विषयांच्या गुणांची मिळून एकूण जी काही बेरीज असते ती मात्र 50% होणं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या. एकूण प्रथम आणि द्वितीय वर्षाचं शुल्क मिळून या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला फक्त 10,000 रुपये फी आहे आणि तुम्ही हा अभ्यासक्रम जर का चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला तर तुम्ही पुढे MA हिंदी या विषयातून सेटची परीक्षा देऊ शकता, नेटची परीक्षा देऊ शकता, PhD करू शकता आणि प्रामुख्यानं सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमची गुणवत्ता बनास लावणं, तुम्हाला स्वतःला खूप पारखून घेणं, त्या विषयामधली तज्ज्ञता आत्मसात करणं गरजेचं असतं. दुसरा अभ्यासक्रम आहे तो म्हणजे MA इंग्रजी. याच्यासाठीची पात्रता देखील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी त्या विद्यार्थ्यानं संपादन केलेली गरजेचं आहे. याचाच अर्थ कुठल्याही विषयातील कुठल्याही महाराष्ट्रातील विद्यापीठाची पदवी त्या विद्यार्थ्याकडं असणं गरजेचं आहे. याचा कालावधी देखील MA हिंदी या विषयाप्रमाणेच 2 वर्ष, त्यामध्ये 4 सत्र आणि एकूण 5 वर्षाचा कालावधी, सत्र पद्धती, गुणसुद्धा 80+20 याच पॅटर्ननुसार आहेत आणि पासिंगचे जे निकष आहेत ते सुद्धा हिंदी या विषयासारखेच आहेत. त्यामुळं ही गोष्ट मी पुन्हा रिपीट करणार नाही. सुरुवातीला जे सांगितलं ते समजून घ्या. एकूण याच्यासाठीचं शुल्क जे आहे ते आहे 8,200 रुपये आणि यामध्ये सुद्धा करिअरच्या संधी MA हिंदीप्रमाणेच तुम्ही या विषयातून सेट परीक्षा देऊ शकता, नेट परीक्षा देऊ शकता, PhD करू शकता आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरू शकता. मात्र पुन्हा सांगणं की त्यासाठी आपण या विषयातलं प्रावीण्य, या विषयातली तज्ज्ञता, या विषयातला खूप चांगला अभ्यास करणं आवश्यक आहे. सेट नेटसाठी तुम्हाला गुणांची अट असते, मग ती B+ची असेल किंवा काही ठिकाणी ती वेगळीसुद्धा असू शकते, तर त्या पद्धतीनं आपल्याकडं तसे गुण असणं गरजेचं आहे. तिसरा जो अभ्यासक्रम आहे तो MA एज्युकेशन. आता अगोदरची हिंदीचा जो MAचा कोर्स आहे तो हिंदी विषयातूनच होणार, इंग्रजीचा विषय इंग्रजीतूनच होणार, त्यामुळे तिथं माध्यमाचा प्रश्न हे लक्षात घ्या. पण MA एज्युकेशनसाठी तुम्हाला प्रामुख्यानं विद्यापीठानं मराठी हे माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे, परंतु जर का एखाद्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये काही अडचण असेल तर विद्यापीठाची विशेष परवानगी घेऊन तो विद्यापीठाच्या परीक्षेचे पेपर हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत देऊ शकतो. मात्र त्यासाठी विद्यापीठाची विशेष परवानगी घेणं आवश्यक आहे, परंतु स्टडी मटेरियल मात्र तुम्हाला सर्व मराठी याच माध्यमातून मिळणार आहे, हे लक्षात घ्या. MA एज्युकेशनसाठीची प्रवेश पात्रता काय आहे ती समजून घेऊ आपण, की शिक्षणशास्त्र हा विषय घेऊन BA हे पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी, त्याचबरोबर शिक्षणशास्त्र हा विषय स्पेशल विषय घेऊन 2 वर्षापर्यंतची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी, तसेच आपल्याकडे जे B.Edचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, तर तो 2 वर्षाचा B.Edचा कोर्स असेल, 1 वर्षाचा B.Edचा कोर्स असेल, 4 वर्षाचा B.Edचा कोर्स असेल, त्या सर्व B.Ed प्रकारामध्ये समाविष्ट होणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. त्याचबरोबर BPED हा आपल्याकडे एक महत्त्वाचा कोर्स आहे शिक्षणाच्या संदर्भातला, तर BPEDचे विद्यार्थी देखील या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. ओपनसाठी गुणांची टक्केवारीची अट आहे 55% आणि मागासवर्गीय जे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठीची गुणांची अट आहे 50%, हे इथं लक्षात घ्या. या अभ्यासक्रमाचा कालावधी एकूण 2 वर्षाचा आहे. यामध्ये देखील प्रतिवर्ष 2 सत्र, असे एकूण 2 वर्षामध्ये 4 सत्र होतात. प्रामुख्याने हा अभ्यासक्रम तुम्हाला 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे, नाहीतर तुम्हाला विद्यापीठाची वेगळी फी किंवा नव्यानं प्रवेश घेणं अशा गोष्टी कराव्या लागतात. याच्यासाठीची सत्र पद्धती आणि परीक्षा पद्धती ही विद्यापीठाचा 80 गुणांचा पेपर असणार आहे आणि 20 गुणांचे स्वाध्याय असणार आहेत. हा 80 गुणांचा जो पेपर असतो, इथं जे तुम्ही आता बघत आहात सर्वच विषय, तर त्यामध्ये प्रामुख्यानं एकूण 16 प्रश्न असतात. त्या 16 प्रश्नांना प्रत्येकी 5 गुण असतात, म्हणजे 16×5 = 80. जसं की पहिला प्रश्न असतो की खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा.
तर यामध्ये तुम्हाला एकूण 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. याचाच अर्थ होतो की एकूण 20 प्रश्नांपैकी तुम्ही फक्त 16 प्रश्न सोडवणं गरजेचं असतं आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 5 गुण असे एकूण 80 गुण विद्यापीठाचे असतात. आणि स्वाध्यायामध्ये सुद्धा हाच पॅटर्न असतो की स्वाध्यायासाठी एकूण तुम्हाला 5 लघुत्तरी प्रश्न दिले जातात. त्या 5 पैकी तुम्ही कुठलेही 4 प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. त्याचं 80 अधिक 20 अशा पद्धतीने एकूण 100 गुणामध्ये रूपांतर होतं. याचे पासिंग निकष काय आहेत एम ए एज्युकेशनचे, तर यासाठी आपल्याला प्रत्येक विषयामध्ये स्वतंत्रपणे एकूण 40% गुण मिळणं अपेक्षित असतं आणि एकूण 50% गुणांची त्याची बेरीज होणं गरजेचं आहे. या संदर्भात संशोधनाचं काम असतं, त्याचे निकष वेगळे, ते मला वाटतं जेव्हा तुम्ही माहिती पुस्तिका वाचाल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला कळतील. एम ए एज्युकेशनसाठी एकूण जे शुल्क आहे ते 18,075 रुपये आहे, जे की 2 वर्षाचं आहे. हे मी जे शुल्क सांगतो तुम्हाला त्या शुल्कामध्ये विद्यापीठाची 2 वर्षाची फी त्याचबरोबर अभ्यास केंद्राची 2 वर्षाची फी समाविष्ट आहे. एम ए एज्युकेशनमधून तुम्ही करिअर काय करू शकता की एम ए एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्र या विषयातील सेट, नेटची परीक्षा तुम्ही देऊ शकता, PhD करू शकता, त्या पात्रतेच्या आधारावर तुम्ही सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता. तसेच सेवेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांचं प्रमोशन या कोर्सच्या माध्यमातून होऊ शकतो, ज्याला आपण पदोन्नती असं म्हणतो. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील जी काही वेगवेगळ्या प्रकारची प्रशासकीय पदे असतात त्या प्रशासकीय पदासाठी सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकता. आजचा आपला शेवटचा कोर्स आहे ज्याला आपण मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस असं म्हणतो, MLIB असं थोडक्यात त्याचं नाव आहे. यासाठीची याची जी माध्यम आहे ती प्रामुख्यानं मराठी हे माध्यम आहे. पण तरीही जसं एम ए एज्युकेशनला सांगितलं तसं जर का विद्यार्थ्याला वाटलं की मला मराठीमध्ये अडचण येते तर विद्यापीठाच्या विशेष परवानगीनं ते हिंदी किंवा इंग्रजी प्रश्नपत्रिका विद्यापीठाची सोडवण्यासाठी घेऊ शकतात माध्यम म्हणून, परंतु त्यासाठी विद्यापीठाची विशेष परवानगी असणं गरजेचं आहे. या कोर्सची प्रवेश पात्रता आहे तो विद्यार्थी BLIB, ज्याला आपण बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस असं म्हणतो, किंवा इतर जी समकक्ष पदवी असते ती पदवी उत्तीर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. हा मास्टर डिग्रीचा जरी कोर्स असला तरी याचा कालावधी मात्र फक्त 1 वर्षाचा आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं तसं 1 वर्षामध्ये जर का पूर्ण नाही करू शकला तुम्ही किंवा अनुत्तीर्ण झाला तर एकूण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा कोर्स उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. याच्यासाठी वार्षिक पद्धती, गुणांचा पॅटर्न त्याच पद्धतीनं 80 अधिक 20 बरोबर 100 या पद्धतीनं. पासिंग निकष इतर विषयाप्रमाणेच आहेत की प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे 40% गुण मिळणं आवश्यक आहे आणि एकूण त्या गुणांची बेरीज 50% होणं आवश्यक आहे. यासाठीचं एकूण शुल्क जे आहे ते 12,100 रुपये आहे 1 वर्षाचं मिळून. यामध्ये करिअरच्या संधी काय होऊ शकतात की जर का तुम्ही तुमचं MLIB खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं, खूप चांगला अभ्यास केलात तर तुम्ही सेट, नेट, PhD करू शकता ग्रंथालयशास्त्र या विषयातून. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, इतर संस्था की ज्या ठिकाणी ग्रंथपाल हे पद असतं त्या ग्रंथपाल पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकता. भाग 2 आणि 3 मधून आपण वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, त्याचबरोबर गणित आणि विज्ञान या विषयातील उपलब्ध असलेले PG कोर्सेस माहीत करून घेणार आहोत. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर गरजू विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.